जय श्रीकृष्ण. दंडवत प्रणाम. जय शिवराय, जय स्वराज, जय स्वदेशी. मित्रांनो, मैत्रिणींनो आणि माझ्या सर्व आदरणीय सन्माननीय माता पिता तुल्य राष्ट्रभक्तांनो, स्वदेशी आयुर्वेद प्रेमींनो, जन्म संसाराला देणार तर प्राण्या देव कधी होणार. सगळा जन्मच जर आपण या संसारासाठी, या प्रपंचासाठी देणार तर मग धर्म, देव, देश हे सगळं कधी होणार. तर बघा, माझी सगळ्यांना नम्रपणे विनंती आहे, का कमीत कमी शारीरिक बौद्धिक बल आपल्याकडे असलं पाहिजे, तरच आपण देव, देश, धर्म किती सोपं हे बघा. त्यासाठी आपण शारीरिक दृष्ट्या मजबूत असलो पाहिजे, बौद्धिक दृष्ट्या मजबूत असलो पाहिजे, आध्यात्मिक दृष्ट्या सुद्धा आपण मजबूत असलो पाहिजे. श्रावण महिन्याचा पवित्र पर्व काळ आणि त्यात पविते पर्व काळ, परमेश्वराचा जनऊ संस्काराचा काळ, परमेश्वराला सर्वस्व अर्पण करण्याचा काळ, असं दररोज तन्मे मनः शिव संकल्पमस्तु यतः शक्ती निरंतरम. बघा, आता पोटावरती झोपलो, दोन्ही हातांचा आधार घेऊन कोपर जमिनीवरती टेकवणे, श्वास हात घ्यायचा, असं एक एक पायाने केलं. त्यानंतर दोन्ही पाय सोबत घ्यायचे, मूलाधार, मूल आधार असणारं जे चक्र आहे आपलं, मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, हृदय, अनहद, विशुद्धी, आज्या, सहस्रार, अष्टचक्र, नवद्वार,
हे शुद्ध करायचे. शुद्धीकरणाशिवाय सशक्तीकरण होणं हे असंभव आहे. मग शरीरही शुद्ध केल्याशिवाय स्वास्थ्य प्राप्त होणं असंभव आहे. तसंच आपला आत्माही शुद्ध केल्याशिवाय तो आत्मा परमेश्वराच्या भजनी पूजनी लावण्यासाठी परमेश्वर त्याचा स्वीकार कसा करेल? आत्माही परिशुद्ध झाला पाहिजे. हे मकर आसन आणि ह्या मकर आसनाचा हा तिसरा अभ्यास. तन्मे मनः शिव संकल्पमस्तु यतः शक्ती निरंतरम. चौथा अभ्यास. दोन्ही पाय जुळवले, गुडघे जुळवले, पायाचे पंजे जुळवले, घोटा जुळवला, श्वास घ्यायचा, हे असं 4 प्रकारात वेगळे वेगळे आपण मकर आसनाचा अभ्यास केला. परमेश्वराचं चिंतन करत ध्यान करायचं मूलाधार चक्रात. मूलाधार चक्रात जेव्हा आपण ध्यान करू त्यावेळेस खऱ्या अर्थाने शुद्धीकरणाला आरंभ होत असतो. नंतर करा मग तुम्ही भुजंगासन, सलभासन, मर्कटासन. अमोल हा नरजन्म लाभला तव पूर्वीच्या भाग्याने, आली घडी तू दौडू नको रे, आठव प्रभूला नेमाने. काळ न पाहे वाट कुणाची, देईल खटकाठोळ. संसाराचे सुख बेगडे, त्यातच गुंतून राहू नको. क्षणभंगुर या सुखास मोहून, जन्म व्यर्थ हा लावू नको. जन्म सगळा जर आपण संसारालाच देणार, या प्रपंचालाच देणार, तर परमेश्वर कधी होणार? असं दररोज करायचं. थकले तर मध्ये मध्ये थोडा विश्राम करायचा. विश्राम करता करता परमेश्वराचं स्मरण, चिंतन, ध्यान करत किंवा प्राण साधना करा ना. प्राण साधना ही सर्वात श्रेष्ठ आहे, निर्दोष आहे. प्राणः माता, प्राण पिता, प्राण भ्राता, प्राण आचार्य, प्राण श्वासा, प्राण ब्राह्मण, प्राण रुद्र, प्राण वसु, प्राण ही हरी है.
सिद्धासन, सुखासन, पद्मासन, वज्रासन, ब्रह्मचर्य आसन, कुठल्याही एक ध्यानस्थ आसनामध्ये बसा आणि आपल्या आपल्या आराध्याचं स्मरण करा. पवित्र पर्व काळ, ह्या पवित्र पर्व काळामध्ये परमेश्वराच्या प्रती श्रद्धेची पराकाष्ठा, भक्तीची पराकाष्ठा, समर्पणाची पराकाष्ठा, अति तळमळ असली पाहिजे. अति तळमळ. जसे भगवंताचे एक वचन आहे, अर्थप्रती बोलावे. तळमळ हे तिथं बोला. तळमळीनेच बोलावे आणि ज्यांना ते समजून घेण्याची तळमळ आहे त्यांनाच ते सांगावे. प्राणाला शुद्ध केलं, आता अपानाला शुद्ध करा. सगळं ध्यान कुठे आहे? नाभी चक्रामध्ये, मूलाधार चक्रामध्ये किंवा स्वादिष्ठान चक्रामध्ये. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. हा ननेशा क्लेश वदुत्तम, हा ननेशा क्लेश वदुत्तम. जसं आपण रामायण ऐकलं, रावणाचा मृत्यू कुठं होता? नाभीत. म्हणजे हे अमृत आहे, हा कुंभ, हा जर सुकवला तर सगळ्या अविद्या समाप्त होत असतात. अपान, त्यानंतर उदान. प्राणा अपान समायुक्तम पचज्ञानम चतुर्विधम सर्वस्य चाहम हृदसन्निविष्टो मतस्मूर्ती ज्ञान मपोहनंच. भगवंताच्या एक एक शब्दाचं ध्यान करा, त्याचं अनुपालन करण्याचा प्रयत्न तर करा. उज्जाई प्राणायाम, उदान प्राण, स्वस्थ करणारा अभ्यास. प्राणाला स्वस्थ करणारा भस्रिका, अपानाला स्वस्थ करणारा कपाल भाती, कपाल शोधिनी चैव दिव्य दृष्टी प्रदायिनी. उदान सत्यार्जिवा होवावे की गा. सत्य बोलण्यासाठी आणि सत्यच प्रगट होण्यासाठी आपल्या वाणीतून नेहमी सत्यच बोलावे, लटके न बोलावे, खोटं न बोलावे. असत्य, असत्य, अशुभ राहणार नाही. मग त्यानंतर करा अनुलोम विलोम, भ्रामरी करा, ओंकार करा, किंवा पवित्र पर्व काळामध्ये एक जप होत असतो, गो
स्मर गोविंद स्मर गोविंद स्मर गोविंद स्मर गोविंद स्मर गोविंद स्मर असा भाव ठेवा, अति पवित्र भाव. भक्तीची पराकाष्ठा, शक्तीची पराकाष्ठा, समर्पणाची कष्ट, पराकाष्ठाच पराकाष्ठा असली पाहिजे आपल्या जीवनात. परमेश्वर दयाळू आहे, कृपाळू आहे, कनवाळू आहे, मयाळू आहे. आपल्या अनंत कोटी जन्मांचे अपराध परमेश्वर आपल्या ओटी घेत असतो, क्षमा करत असतो. म्हणून क्षमा कर दयाळा, क्षमा कर दयाळा, महादुर्गुणी वेल वाढीस गेला, क्षमा कर दयाळा. हा भाव ठेवून परमेश्वराचं भजन पूजन करा आणि पवित्र पर्वकाळ आनंदात साजरा करा. आपली सत्य सनातन धर्माची ही परंपरा, ही पताका आपण प्रत्येकाने अशीच व्यक्तीपासून तर या समष्टीपर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्याला करायचं आहे. तर आज च्यापुरतं इतकंच. असंच नवनवीन समजून घेण्यासाठी आपली संस्कृती, आपले संस्कार, आपला योग, आपला आयुर्वेद, आपली प्राकृतिक चिकित्सा हे सगळं समजून घेण्यासाठी, एक संपूर्ण जीवन पद्धती समजून घेण्यासाठी तुम्ही प्रत्येकाने संस्कार चॅनल बघा, साधू संतांना ऐका, महंतांना ऐका, आचार्यांना ऐका, प्रवरांना ऐका. माझी आपणा सगळ्यांना विनंती आहे. मी तर तोडकं ज्ञान तुमच्या समोर देण्याचा प्रयत्न करत असतो. आवडलं तर ते लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्या पुरतं इतकंच. पुन्हा एकदा पवित्र पर्वकाळाच्या आपणास सर्वांस हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. सत्य सनातन धर्म की जय हो. दंडवत प्रणाम.